2 एकरमध्ये जी ओली हळद असते तर ती 400 क्विंटल पेक्षाही झालेली आहे. 250 क्विंटल 50 क्विंटल हळद उकडलेली आहे. पण ज्या अर्थी 10 क्विंटल एकरी आपण लावलं पर्यंत कधी 25 क्विंटलच्या वर काढलं नाही. तर ती शेंगेची क्वालिटी पास आणि ती अशी झटकून पूर्ण पाल्यावर टाकली आणि त्या पोत्यावर हे शेण आणि माती. तर या रासायनिक खताच्या वाढत्या एवढ्या किमतीमुळे पुढे आपल्या शेती कशी परवडेल हे गांडूळ आपलं काम किती इमानदारीनं करत आहे बा. तुम्ही सांगा की हा शेणखताचा खुराक तुम्ही कशा प्रकारे बनवलेला आहे, काय चालू आहे याला प्रोसेस. राम राम शेतकरी मित्रांनो, मी हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि 2 एकरमध्ये शेतकरी मित्रांनो जी ओली हळद असते तर ती 400 क्विंटल पेक्षाही आपल्या प्रगतशील शेतकऱ्याला झालेली आहे. आणि एकंदरीत आज शेतकरी मित्रांनो मी बुलढाणा जिल्ह्यामधील नांदुरा तालुक्यातील कंडारे या गावामध्ये आलो आहेत आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी श्री अमोल टाले सर हे आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. राम राम दादा. राम राम. आता ही जी हळद तुम्ही उकळून इथं वाळू घातलेली आहे तर ही आपलीच हळद आहे. आपलं एकदा नाव गाव संपूर्ण आपल्या इतर शेतकरी मित्रांना सांगा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल रमेश टाले, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा आणि आमचं छोटंसं एक गाव आहे नांदुरा तालुक्यातील कंडारी. तर इथं आपण हळदीचं एक विक्रमी उत्पन्न पाटील बायोटेक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. आता दादा हळद तर म्हणजे वर्षानुवर्षापासून आपण किती वर्षापासून हळदीची शेती करतो? मी गेल्या 14 वर्षापासून हळदीची शेती करतो. बरोबर. आणि दरवर्षी सरासरी तुम्हाला किती उत्पादन येत होतं? मी आजपर्यंत समजा 20 क्विंटलपासून तर 25-27 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे सुकलेल्या हळदीचं. बरोबर. आणि आता तुम्हाला ह्या वर्षी काय अपेक्षा वाटते सुकलेल्या हळदीचं? आता 1 एकरचं काय या वर्षी आपण जी ओली हळद काढलेली आहे ही लमसम 400 ते 425 क्विंटल पर्यंत ओली हळद काढलेली आहे. बरोबर. आणि आतापर्यंत आपण जे उकडलेल्या हळदीचा जो समजा ॲव्हरेज काढलेला आहे ही आता आपली उकडलेली हळद आहे. बरोबर. मित्रांनो तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता. आता ही उकडलेली हळद किती क्विंटल उकडलेली आपण? ही आपण 250 क्विंटल 250 क्विंटल हळद उकडलेली आहे. बरोबर. आणि आपण 400 क्विंटल काही आपल्या शेतकरी बंधूंना हळद बियाण्यासाठी विकलेली आहे. बरोबर. तर त्यात 100 क्विंटल बियाण्यासाठी विकली, 100 क्विंटल बियाण्यासाठी विकलेली आहे. आणि 250 क्विंटल आपण वाळवलेली आहे. घरी वाळवलेली आहे तुम्ही, म्हणजे 350 क्विंटलचा हा हिशोब झाला. बरोबर. आणि तुम्हाला पण स्वतःला लावायची यावर्षी? आणि यावर्षी आपण स्वतःसाठी 2 एकराचं बियाणं म्हणजे 16 क्विंटल बीज आपल्या सुप्तावस्थेकरता ठेवलेली आहे. सुप्तावस्थेकरता ठेवलेली आहे. बरोबर. आणि मित्रांनो आता आपण आपल्याकडे सुप्तावस्थेकरता दादांनी एक वेगळा प्रयोग केलेला आहे, तो सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पुढे तिथं पाहूया. आता दादा ही जी आपली हळदीची क्वालिटी आहे इथं मित्रांनो तुम्ही इथं जवळ येऊन पाहू शकता. बस ना जवळ. आता ही सुकलेल्या हळदीची क्वालिटी मित्रांनो तुम्ही पहा. शेंग कशा प्रकारे. आता हिला सुकू घालून किती दिवस झालेले आहेत? आज हिला 5 दिवस पूर्ण झालेले आहे. म्हणजे ड्रम मध्ये काढून हिला 5वा दिवस आहे. 5वा दिवस आहे. बरोबर. तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हळदीची जी क्वालिटी आहे तर ती आपल्याला इथं शेतकरी मित्राला इथं भेटलेली आहे. तर दादा मला तुम्ही एक गोष्ट सांगा. आता आपण 1 एकर क्षेत्रामध्ये लागवडीचं अंतर किती ठेवलं होतं त्यावेळेस? आपण 4.5 फुटाचे बेड पाडलेले होते. 4.5 फुट. आणि बेडमध्ये प्रॉपर पूर्ण बेसल डोज आणि शेणखत भरलेलं होतं. आणि 4.5 फुटाच्या बेडमध्ये आपण बेडचा जो फ्रंट आहे वरचा 2.5 फुटाचा होता आणि 1.5 फुटाची आपली नाली होती. नाली 1.5 फुटाची होती. 2.5 फुटाचा टॉप होता शेतकरी मित्रांनो बेडला. आणि वरच्या 2.5 फुटाच्या ज्या टॉपमध्ये आपण 15 इंचामध्ये 2 स्क्रॅच काढून 9 इंचावर लागवड केली होती बेण्याची. ते बेणं तुमचं अगोदरचं स्वतःचं घरचं होतं? स्वतःचं होतं. आणि 2 एकर क्षेत्राला तुम्हाला किती बियाणं लागलं होतं? आता 2 एकरामध्ये आपण 16 क्विंटल बियाणं लावलं होतं. म्हणजे 1 एकरमध्ये एक सरासरी 8 क्विंटलच्या आसपास त्यांनी बेणं लावलं होतं. आता तुमचा तो बेण्याबद्दलचा तुम्ही मगाशी मला अनुभव सांगितला, तुम्ही अगोदर कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला. तर गेल्या 14 वर्षापासून मी जे शेती हळदीची करत आलो यात मी सगळं प्रयोग तत्वावरच करत आलो. तर मी पहिल्या वर्षी 6 क्विंटल एकरी बियाणं लावून पाहिलं. तर त्यात आपल्याला जे उत्पन्न आहे आपल्या कांडीची साईज वगैरे तर बनली, पण जे ॲव्हरेज टनेजमध्ये उत्पन्न आपल्याला एकदम कमी आलं. मग काही वेळा मी 10 क्विंटलपर्यंत लागवड करून बघितलेले आहे. बरोबर. पण ज्या अर्थी 10 क्विंटल एकरी आपण लावलं त्यामध्ये काय झालं की झाडांची संख्या वाढल्यामुळे कांडीची साईज नाही वाढली. आपला जो गड्डा आहे तर 10 क्विंटल ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची संख्या 1 एकर मध्ये वाढवली तर कांडी थोडी बनायला अडचण आली. आणि ज्यावेळेस कमी केली होती त्यावेळेस 6 क्विंटल त्यावेळेस कांडी तर चांगली बनली, पण मग टनेज मध्ये थोडा बराचसा फरक पडला. बरोबर. आता हे झालं लागवडीचं व्यवस्थापन मित्रांनो. आता बेसल खत व्यवस्थापन तुम्ही शेणखताचा काही प्रक्रिया करून वगैरे वापर केला होता की डायरेक्ट टाकलं होतं यावर्षी? नाही, आपण शेणखत जे टाकलं
ते यावर्षी डायरेक्ट टाकलं, पण ते जे होतं ते एक 12 महिने जुनं शेणखत, म्हणजे पूर्ण प्रॉपर कुजलेलं शेणखताचं तुम्ही शेणखत वापरलेलं. होतं. बरोबर. आणि जो बेसल टाकला आपण, हम्म. हा आपण गांडूळ खतामध्ये 3:1 प्रमाणामध्ये जे रासायनिक खत आहे हे मिक्स करून त्याची भट्टी लावून, म्हणजे एक अंदाजे आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही हे सुद्धा सांगा की 1 एकरला सरासरी किती टन किंवा किती क्विंटल गांडूळ खत टाकलं होतं तुम्ही? आता आपला पाटील बायोटेक कंपनीच्या शेड्यूलमध्ये जो रासायनिक खताचा डोस आहे तो तंतोतंत टाकला. तंतोतंत टाकला, पण त्याच्या 3 पटीने आपण त्यात गांडूळ खत ऍड केलेलं आहे. बरोबर. काऊन की गांडूळ खताचा आपला स्वतःचा घरचा हे असल्यामुळे म्हणजे आपलं गांडूळ खत घरी माझा गांडूळ खताचा पण प्रकल्प आहे. ओके. हो. तर तुम्ही जो तंतोतंत बेसल डोस फॉलो केलेला आहे आणि आपलं जे पाटील बायोटेक कंपनीचं हळदीचं वेळापत्रक येतं तर ते पहिल्यापासून शेवटपर्यंत फॉलो केलेलं आहे, पूर्ण फॉलो केलं. आणि एकंदरीत ते पूर्ण फॉलो करून तुमचं हे विक्रमी उत्पादन यावर्षी आलेलं आहे. हो. शेवटच्या टप्प्यामध्ये कांडीची साईज वाढण्यासाठी वगैरे तुम्ही काय व्यवस्थापन केलं होतं? आपण जे समजा जानेवारीपर्यंत आपण सगळे खताचे डोजेस सोडले, तोपर्यंत आपण असं सायझीसाठी जास्त काही डोक्यात नाही घेतलं. बरोबर. पण ज्यावेळेस अमोल पाटील सरांची व्हिजिट झाली आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की साईज गेन आणि के सर्च, बरोबर, या दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही सोबत सोडा शेवटच्या टप्प्यात. तर शेवटच्या टप्प्यामध्ये मी ते 2 वेळा सोडलं. 2 वेळा सोडलं. 2 वेळा आणि सोडलं. त्याच्यानंतर आपल्याला साईज मध्ये काही फरक वगैरे जाणवला का? बिलकुल. आता हे दिसतं एवढं बरोबर. उत्पन्न आपण आजपर्यंत कधी 25 क्विंटलच्या वर काढलं नाही, आणि या वर्षीचा माझा जो अंदाज आहे तो एकरी 40 क्विंटलचा आहे. म्हणजे 40 15 क्विंटलच्या क्विंटलचा जर आसपास. वाढला तर बिलकुल साईज वाढली, म्हणूनच आपलं उत्पन्न वाढलं. बरोबर आहे. आता चला आपण चालू बोलू जरा. मला हे विचारायचं होतं, आता आपण शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना जवळपास 100 क्विंटलच्या आसपास जी आपली हळद आहे ती बेण्यासाठी दिलेली आहे. हो. तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आलं, बेण्याची क्वालिटी वगैरे कशी होती आपल्या? नाही, बेण्याची क्वालिटी पाहिली म्हणूनच तर त्यांना आमचं बेणं घ्यायचं ठरवलं ना. बरोबर आहे. जो काय समजा बियाणं, पहिली गोष्ट तर आता या जे समजा सर्वसाधारण पिकातून हळदीसारख्या पपईसारख्या पिकामध्ये जर शेतकरी उतरतात तर ते स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न असते त्यांचा. आणि स्वतः जो शेतकरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो तो काहीतरी चांगलंच निवडत असतो. बरोबर. तर आपल्याजवळून ज्या लोकांनी बियाणं नेलं ते पूर्ण त्यांनी पारखूनच नेलं ना. पारखूनच. आता आपण दादांचं जे बेन आहे तुम्ही स्वतःसाठी घरी ठेवलेले, तर त्याची सुद्धा क्वालिटी पाहू. आणि मित्रांनो, यावर्षी तर आता यांच्याकडे बेन अवेलेबल नाही राहणार आहे, नाही आता सध्या स्वतःसाठीच ठेवलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये यावर्षी सुद्धा तुम्ही किती एकर करणार आहे? 2 एकर. 2 एकर हळद यावर्षी सुद्धा दादा लावणार आहे. तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी ज्यावेळेस यांची हार्वेस्टिंग होईल, तर तुम्हाला भविष्यामध्ये आजूबाजूचे जर शेतकरी असेल, तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं बेनं घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करत चला. दादांचा नंबर मी तुम्हाला पर्सनली तिथं शेअर करून देईन. आता आपण तुमचं जे बेनं तुम्ही घरी ठेवलेलं आहे तर त्याची सुद्धा क्वालिटी एकदा पाहूया. आणि यावर्षी पण आपल्याकडे 40 क्विंटल बियाणं आणखी आहे, अजून अवेलेबल आहे विक्रीसाठी. जर कोणाला लागलं तर एक चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं बियाणं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेटू शकतं. लांब ट्रान्सपोर्टेशन तर ते शक्य नाहीये. ही वाळलेलीच कांडी आहे मित्रांनो. पहा, याची जी लेंथ आहे तर ती आपल्याला कमीत कमी 25 सेंटीमीटरच्या आसपास तरी सरासरी आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ही ड्रममधून काढलेली आहे. आता ही सुकत चाललेली, परंतु तुम्ही क्वालिटी पाहता. तुम्हाला ओरिजिनल बेण्याची क्वालिटी सुद्धा दाखवतो मी इथं. ही शेंगे, तर पहा मित्रांनो, ही शेंगेची क्वालिटी दादांच्या शेतामध्ये झालेली आहे. आणि असं हातातच घेतलेली नाही, तुम्ही पूर्ण पाहू शकता. याच्यातला जेठा गड्डा वगैरे काढून ठेवलेला आहे साईडला तुम्ही. काढलेला आहे. याच्यामध्ये गड्डा तर नाहीये, परंतु जी शेंग आहे तर ती शेंगेची क्वालिटी पहा. सरासरी किती ग्रॅमच्या आसपास असू शकते? 40 ते 45 ग्रॅमची एक शेंग. हो, एक. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं जे हळदीचं उत्पादन आहे यावर्षी दादांना आलेलं आहे. हे बेण्यासाठी दादांनी इथं ठेवलेलं आहे अशा प्रकारे इथं ढीग लावून. परंतु त्यांचं जे स्वतःचं बेणं आहे तर ते कशा प्रकारे त्यांनी साठवून ठेवलेलं आहे, याच्यामध्ये सुद्धा यावर्षी मी थोडा वेगळा प्रयोग पाहिला दादा. तर तो सुद्धा आपले जे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांनी इथं पाहावा. आपल्या निंबाचा पाला अथरला, खाली लिंबाचा पाला ठरला. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीपासून थोडं हाईटली जागा निवडली आपण. म्हणजे इथं पाऊस पाणी जरी आलं तरी इथं डायरेक्ट नाही बाजूला गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इथं सतत सावली राहते, कंटिन्यू झाडाची सावली, ऊन पडायचा विषयच नाही. ऊन पडायचा विषय नाही आहे. त्यानंतर आपण काय केलं की जितक्या जागेमध्ये आपला गंज पडणार आहे तेवढा निंबाचा पाला अथरला. त्या निंबाच्या पाल्यावर हे अशा प्रकारे जे हवा याच्यामध्ये आपण 22 टीन पावडर बांधली होती फडक्यामध्ये, आणि ती अशी झटकून पूर्ण पाल्यावर टाकली, खाली पाल्यावरती टाकली. त्यानंतर तसेच 5-5, 6-6 टोपले ज्यावेळेस आपण टाकू, 5-5, 6-6 टोपले झाल्यानंतर त्याच्यावर आणखी पावडर टाकून अशी पूर्ण हा जो ढीग आहे हा पूर्ण पावडरनं आपण कव्हर केलेला आहे. बरोबर. तर आता याच्या समोरचं प्रोसेस ह्या आता ढीग पूर्ण झाल्यानंतर आपण काय केलं,
की याच्या 4 बाजूनी 4 आणि 5व्या बाजूनी वरती, म्हणजे हे आता ह्यो ढीक पूर्ण झालेला आहे, याचं काम चालू आहे मित्रांनो, याचं तुम्ही पाहू प्रोसेस शकता पूर्ण आता. झालेली आहे. याची प्रोसेस चालू आहे. तर हिच्यामध्ये 4 बाजूने 4 असे पाईप आणि हा वरती हा एक पाईप, हा व्हेंटिलेशन साठी आपण खाली हळदीमध्ये 9 इंच दाबलेला आहे. बरोबर. म्हणजे आता हिच्यातून जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर तुम्हाला तुमची हळद दिसू शकते. हा बरोबर, याच्यातून हळद दिसू शकते. हो. आणि व्हेंटिलेशन त्याच्यावरती- प्रॉपर होतं. हा, बरं. त्याच्यावरती पूर्ण पोत्याने आपण कव्हर केलं. आधी पोते टाकले. आधी पोते टाकले फाडून, आणि त्या पोत्यावर हे शेण आणि माती यांचं मिश्रण करून याच्यावरती लेप दिलेला आहे. आता याच्यामध्ये 2 महिन्याकरता पाहायचंच काम नाही. 2 महिने काहीच पाणी काहीही वगैरे काहीच पाहायचं, मारायचं पाणी नाही, मारायचं काम नाही, काही नाही, काहीच नाही. जास्त स्क्रॅचेस गेला तर पुन्हा एकदा शेणा मातीचं याला सारवण करून घ्यायचं, बस. फक्त अति पाऊस जर आला तर थोडं ताडपत्रीनं पाऊस आहे तोपर्यंत कव्हर करून घ्यायचं, मग बाकी त्याला काहीच पाहायचं काम नाही. ज्या दिवशी आपण लागवण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी हे फोडायचं आणि बियाणं लागवणसाठी वापरायचं. बरोबर. तर त्या ठेवताना त्या बियाण्याची क्वालिटी एवढी चांगली राहते की ज्या दिवशी आपण जसं बियाणं ठेवलं तसंच बियाणं आपल्याला लागवणच्या दिवशी मिळतं. बरोबर. किंवा त्याच्यापेक्षा पण अजून आतूर झालेलं, जर्मिनेशनसाठी आतूर झालेलं बियाणं. ते डोळे आलेले थोडे. बिलकुल बिलकुल. तर हे प्रयोग तुम्ही कुठे पाहिला होता असा? हा, मी आता काही माझे मित्र आहेत काही ते वसमत वगैरे तिकडे खड्डे खाणून त्याच्यात पुरतात नाही, किंवा- तर हे आमचे काही कळमनुरी तालुक्यात काही मित्र आहेत माझे, तर त्यांच्याकडे मी जाऊन स्वतः त्यांच्या शेतात व्हिजिट देऊन त्यांच्याकडून हा अनुभव आणलेला आहे. मागच्या वर्षी तर आपण इथं लावला होता तो आपल्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही ते गोणीत भरलेला होता. बरोबर. पण आता मी हे मागच्या वर्षी मी लावल्यानंतर माझ्या एका मित्राला करायचं सांगितलं, त्याच्यावर अनुभव घेतला. त्या मित्राचं ज्या दिवशी ठेवलं त्याच क्वालिटीचं बियाणं ज्या दिवशी लागवण केलं त्याने 1.5 महिन्यानंतर तसंच निघलं. आता आज मी ज्या ज्या शेतकऱ्यांना बियाणं दिलेलं आहे त्यांना सगळ्यांना असं करायचं सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी प्रॉपर केलेलं आहे. प्रॉपर केलेलं आहे. बिलकुल. ठीक. आता तुमचा तो गांडूळ खताचा एक आतापर्यंत इथं गाईचा गोठा होता. इथं आता गाईचा गोठा आपण 18 ते गाई बंद केल्या. त्यानंतर ही जागा जी खाली होती तर हिचा काय उपयोग घ्यायचा, तर ज्या वर्षी समजा आपण खताची मी एक दिवस ट्रॉली घेऊन गेलो आणि ट्रॉलीमध्ये अर्धीच ट्रॉली खत आणलं, त्याचीच अमाऊंट झाली होती 1.25 लाख रुपये रासायनिक खताची. हो. तर या रासायनिक खताच्या वाढत्या एवढ्या किमतीमुळे पुढे आपल्याला शेती कशी परवडेल या गोष्टीचा त्या दिवशी किडा डोक्यामध्ये घुमला. मग याच्यासाठी करायचं काय, तर आता आपण जास्तीत जास्त लक्ष सेंद्रिय खतावर दिलं पाहिजे असा त्या दिवशी किडा आला. मी त्याच दिवशी निर्णय, ज्या दिवशी रासायनिक खताची ट्रॉली खाली केली त्याच दिवशी आमचे काही गांडूळ खताचे प्रकल्पावाले जे मित्र आहेत त्याच्याकडे जाऊन व्हिजिट केल्या आणि त्याच्यावर डोकं घातलं आणि 8 दिवसामध्ये याच्यामध्ये गांडूळ खताचा हा असा प्रोजेक्ट चालू केला. आज मी एका ट्रॉलीपासून सुरुवात केली तर 12 महिन्यामध्ये आपल्याकडे हे पूर्ण जे शेड आहे हे 60 बाय 14चं शेड आहे. यात मध्ये आपण या गव्हाणीमध्ये एक बेड लावतो आणि जी गव्हाण होती जनावरांची यात एक बेड लावतो आणि खाली आपण हे डिवाइड करून डायरेक्ट 2 बेड बनवतो. बरोबर. हे अशा प्रकारे मधात हे डिवाइड बाय 2 बेड बनवतो. वर्षभरामध्ये किती ट्रॉली आपल्याला? आता यामध्ये मी वर्षभरामध्ये 50 किलोच्या बॅगीच्या ऍव्हरेजनं 1000 बॅग गांडूळ खत बनवतो. एवढ्या जागे 1000 बॅगा. हा. आणि याची सायकलिंग चालूच असते. तो जो समोर बघताय तुम्ही शेडच्या बाहेर, तो आपला पारंपरिक उखडला उकिरडा तो. बरोबर. तो उकिरडा तिथं 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत मी जुना होऊ देतो. तोपर्यंत आपल्या इकडे बॅचेस निघतात. ह्या बॅचेस निघून अशी जी जागा खाली झाली की तो उखडला पूर्णचा पूर्ण तिच्यावर सतत पाणी मारणं चालू असते. तो पूर्णचा पूर्ण उकिरडा इकडं आणून टाकला जातो. इकडं आणून टाकल्यानंतर त्याच्यावर पूर्ण पाणी मारून त्याला पूर्ण थंड केलं जातं आणि 8 दिवस पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्या ज्या जुन्या गांडूळ बेडमधले जे गांडूळ आहेत ते गांडूळ त्यावर सोडल्या जातात. बरोबर. तर आता आपली सध्या हेच कामगिरी चालली. या गांडूळ दाखवतो इकडे गांडूळ. या. तर इथं लाईव्ह तुम्ही पाहू शकता. आता हे बघा मित्रांनो, बघा हे बघा हे गांडूळ आपलं काम किती इमानदारीनं करत आहे. बापरे, खूप संख्या आहे सर. खूप. आता ह्या बेडला किती दिवस झालेले अंदाजे? आता हा बेड जवळपास 45 ते 50 दिवसाचा झालेला आहे. याच्यावरून 2 वेळा आपण वरवरचा लेअर काढलेला आहे. तर अमोल भाऊंचा अशा प्रकारे एक छोटासा गांडूळ खताचा सुद्धा प्रकल्प आहे जो त्यांनी स्वतःसाठी घरच्या आणि शेतीसाठी इथं तयार केला होता. आता लाईव्ह जे पॅकिंग चालू आहे नाही आता. हो, इथं पॅकिंग चालू आहे. बरोबर. तर तुम्ही हे काय पाहू करतो शकता आपण मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येमध्ये बारीक गांडूळ असतात. गांडूळ आहेत. हे बघा एकदम म्हणजे
प्युअर जशी आपली हे राहते चहा पावडर. आता यात पहा सर तुम्ही बारीक जे नाही, आहेत. साईडपेक्षा बारीक बारीक असतात ना, गांडूळ हा बघा, हे आहेत. गांडूळ असतात हा हे बघा. हे गांडूळ आहे आणि हेच गांडूळ आपल्या शेतात गेल्यानंतर तिथं काम चालू करतात. पूर्ण काम. आणि हिच्यात अंड्याची संख्या किती गांडुळांची ते automatic वाढणारच. ऑटोमॅटिक वाढणार. हम्म. तर हे आपलं वर्षाकाठी एवढ्या शेडमध्ये आपण 1000 बॅगेपर्यंत 1000 म्हणजे काढतो. भरपूर आहे. हो बरोबर. आता हे तुम्ही स्वतःसाठीच वापरता का काही? नाही, आता विषय कसा आहे, आपलं जे एकाच 3चं प्रमाण आपण शेतीसाठी वापरतो त्याच्यात जो म्हणजे एक बॅग रासायनिक खताची टाकली तर 3 बॅग ह्या गांडूळ खताच्या टाकतो. बरोबर. हे एवढं वापरून जे शिल्लक राहतं ते आपण ऑर्डर तर सगळ्या चालूच राहतात, पण मग आपलं झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपण ज्यांची ऑर्डर आहे त्यांना देत राहतो. बरोबर. आता दादांचा अजून एक प्रोजेक्ट आहे शेणखताचा खुराक. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथं बनवलेला आहे. तो सुद्धा आता आपण इथं पाहूया. हो, अकोला जिल्ह्यातूनच मागच्या वर्षी 85,000 रुपयामध्ये ढोलासाठी ढोल आणलेला आहे. हळदीसाठी स्पेशल. हळदीसाठी आपल्या गावामध्ये किती आहे अंदाजे हळद? ट्रॅक्टर ऑपरेटर आहे हा. नाही, हळद तर स्वतः आपली एकट्याचीच असते ना, दुसरा कोणीच नाही करत. काय झालं, हे भाषण करण्यामागचं कारण असं झालं हां. की या एवढ्या एरियामध्ये मी 15 वर्षापासून हळद एकटाच करतो. बरोबर. मग माई जी क्वांटिटी मध्ये कमी असते हळद, मग आता हे एवढ्या भाषण घेऊन दुरून ट्रॅक्टरवाले कोणी येत नाही. मग आपण बऱ्याच वेळा लोकांचं सीझन डाऊन झाल्यानंतर त्याला अतिरिक्त पैसे देऊन त्याला इथं आणायचं, उकडून घ्यायची, उकळल्यानंतर पॉलिशवाल्याची पण तीच परिस्थिती, त्याला पण एक्स्ट्रा पैसे देऊन आपण ते केल्याचं. पण सातत्य आपण ठेवलं. मग त्यात जो त्रास झाला त्यातून एक डोक्यात असं आलं की हे सगळे भाषणं आपले घरचेच असले पाहिजे, या लोकांची खुशामत कदलोक करायची. बरोबर. मग आपण जसं जसं हे सगळं हळदीवरच घेतलेले आपले भाषणं आहेत. जशा जशा गरजा पडल्या, आता फक्त आपल्याकडे एकच भाषण कमी आहे, याच्यामध्ये हळद काढणी यंत्र. आता आपल्याला मॅन्युअलीच करावं लागतं. आता ते मॅन्युअलीच करावं लागतं. तर आता पुढच्या वर्षामध्ये ते वासन होऊन जाईल आपल्याकडे. आता एक दादांचा एक शेणखताचा खुराक आम्ही नेहमी सांगत असतो. बरोबर. शेणखताचा खुराक बनवून आपल्याला शेतात टाकणं गरजेचं आहे. तर एकदम लाईव्ह प्रॅक्टिकल जो शेणखताचा खुराक आहे तर तो कशा प्रकारे बनवावा लागतो आता आपण इथं पाहणी करूयात. आता तुम्हीच सांगा की हा शेणखताचा खुराक तुम्ही कशा प्रकारे बनवलेला आहे, काय चालू आहे याला प्रोसेस? आता हा आपण काय केलं, जवळपास जानेवारीमध्ये आपण 10 ट्रॉल्या शेणखत विकत घेतलं. हे आता 10 ट्रॉल्या शेणखत आहे, बरोबर. आणि हे जे 2 निंबाचे झाड आहे, या झाडाच्या सावलीमध्ये याचे पूर्ण असा बेड लावून दिलेला आहे. आणि याला प्रॉपर पाणी टाकून पूर्ण याला थंड केलेलं आहे. थंड केल्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रायकोड्रमा, सुडोमोनोस आणि मायकोरायझा हे 3 घटक आहे ना, यामध्ये आपण पहारीनं असे छिद्रे करून 200 लिटरच्या बॉयलरमध्ये 1 किलोच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 1 किलो ट्रायकोड्रमा, 1 किलो सुडोमोनोस आणि 200 ते 250 ग्रॅम मायकोरायझा, तर ते सगळं आपण याच्यामध्ये पहारीनं छिद्र करून 200 लिटरच्या बॉयलरला 1 करता असं याच्यामध्ये 4 बॅलर पाणी करून याच्यामध्ये सोडलेलं आहे. आणि हे पूर्ण कव्हर केलं होतं. आता हे किती दिवस ठेवणार तुम्ही? आता हे आपली जी समजा पपईची लागवड आहे, 1 मेला लागेल जवळपास आपलं. तर आपण 25 एप्रिलला येथून हे आता शेतासाठी वापरणार आहे. म्हणजे जे आपण बेड तयार करणार आहेत पपईसाठी, बरोबर, त्यातमध्ये आता हे वापरणार आहे आपण. आता हे अजून 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण कुजून जाईल. आता सध्या बी हे पूर्ण म्हणजे बरंच हे बघा आता किती चांगलं झालं. बघा हे बघा, बरोबर, कुजायचं पूर्ण कुजलेलं शेणखत आहे. आता सध्या टेम्परेचर जास्त असल्यामुळे वरचा 1 इंचाचा थर जो आहे तो थोडा कडक आहे, सुकणं तर साहजिकच आहे. हे बघा खाली पूर्ण कुजलाय प्रॉपर. हो. आता हा आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच शेणखताचा जो खुराक आहे तर तो आपण अशा प्रकारे जीवाणू कल्चरचा प्रॉपर वापर करून आता तुम्ही इथं पाहू शकता. ॲक्च्युअल जी खुराक बनवण्याची प्रोसेस मी तुम्हाला इथं सांगतो. मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे जो शेणखताचा खुराक जर तुम्हाला बनवायचा असेल तर अशा प्रकारे या ना तुम्ही, झाडाच्या सावलीमध्ये जो काही ढीग आहे आपल्याला शेणखताचा ढीग घालून घेणं गरजेचं आहे. आता होतं काय माहिती का, आपण जर अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपल्या जमिनीमध्ये वापर केला किंवा आपल्या पिकाला जर टाकलं तर ते सगळ्यात अगोदर आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये गेल्यानंतर ते स्वतः कुजायला सुरुवात होते. आणि ते स्वतः कुजत असताना आपल्या जमिनीमधले जे कुजण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम काम करतात शेणखताला कुजवण्यासाठी, तर ते आपल्या जमिनीमधलं जे काही नायट्रोजनचं प्रमाण असतं तर ते सुरुवातीला शोषून घेतात. आणि एकंदरीत सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही अर्धवट कुजलेलं शेणखत जर टाकलं तर अशा टायमाला कधी कधी सुरुवातीला 1-1.5 महिना जे पीक आहे आपलं
तर ते पिवळं पडलेलं असतं. तर ते पिवळं पडू नये, प्रॉपर शेणखताचा खुराक व्हावा, आपल्या शेणखतामध्ये अजून जीवाणू कल्चर तिथं वाढावे, यासाठी शेणखताचा खुराक बनवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे झाडाच्या सावलीमध्ये तुम्ही शेणखताचा ढीग घालून घ्या. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक स्लरी आपल्याला तयार करायची आहे. स्लरी तयार करताना आपल्याला 1 लिटर NPK कन्सोमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात, तर याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायकोगार्ड नावाने येतं किंवा सेम कंटेंट असलेलं तुम्ही कोणतेही वापरू शकता. मायक्रोरायझा व्हॅमिझोन 100 ग्राम घ्यायचं आहे. ट्रायकोडर्मा आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे. 1 लिटर NPK कन्सो घ्यायचं आहे. आणि डिकंपो म्हणजे जे पालापाचोळा कुजवण्यासाठी जे बॅक्टेरिया काम करतात, तर ते आपल्याला डिकंपोमध्ये पाहायला मिळतात. तर हे 4 वेगवेगळे जे जैविक औषध आहेत, तर ते घेतल्यानंतर 200 लिटर पाणी तयार करायचं आहे. 24 तास किंवा 48 तास ही जी स्लरी आहे, तर ती आपल्याला टाकीमध्येच भरून ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर ती जी स्लरी 1-2 ट्रॉली शेणखतावरती तुम्ही डायरेक्ट करून शिंपून द्यायची. शिंपल्यानंतर आपल्याला नॉर्मल 2-4-5 दिवस मिळून जे पाणी आहे शेणखतावरती मारत राहायचं आहे, जेणेकरून ओलावा तिथं मेंटेन राहील. ओलावा मेंटेन राहिल्यामुळं जे जीवाणू कल्चर आपण स्लरीचा वापर केलेला आहे, तर ते शेणखतामध्ये जाऊन तिथं जास्तीत जास्त मल्टिप्लाय होतील. आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 1.5 महिन्यामध्ये जे शेणखत आहे, तर ते पूर्णपणे आत्ता जे आपण गांडूळ खत पाहिलं आहे पहा, तर त्या गांडूळ खतासारखं प्रॉपर कुजलेलं तिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर निश्चितच यावर्षी किंवा इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही शेणखत कोणत्याही पिकाला टाकणार असाल, तर अशा प्रकारे जी प्रक्रिया आहे तर ती करून घ्या. दादा, एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून आता पाटील बायोटेकशी जुडलेले आहेत? मी आता पाटील बायोटेक सोबत 2 वर्षापासून जोडलेलो आहे. 2 वर्षापासून जुडलेले. आम्ही जे सर्वात पहिल्यांदा पपईचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. आणि मित्रांनो, एक सांगायचं राहिलं माझं सुरुवातीलाच, जे आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या ज्या मीटिंग्स वगैरे होतात, तिथं अमोल सर नेहमी सांगत असतात, कंडारी गावाचं उदाहरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देत असतात. तर ते कंडारी गावचे जे पपई उत्पादक शेतकऱ्यांचा जो ग्रुप होता, तर त्याच ग्रुपमधले हे आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत. तर तुमचा अनुभव आतापर्यंत कसा राहिला? आता आम्ही ज्यावेळेस पपईचा निर्णय घेतला आणि अमोल पाटलांसोबत, आमचे सरांसोबत आमचे जे कॉन्टॅक्ट झाले आणि तिथून आमचे असे संबंध उठले की आमची जी शेती आहे ही पाटील सर आमची न समजतात, ती त्यांची स्वतःची समजून आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि त्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला बऱ्याचशा काहीतरी नवीन औषध्या, नवीन कंटेन्स इथं वापरायची आम्हाला सवय झाली. बरोबर. आणि त्यातून आता आमचं उत्पन्न चांगलं तगडं वाढलं. चांगलं नाही म्हणता येईल तर तगडं वाढलं. आता मागच्या वर्षी आपल्या एक आपलाच विषय नाही, आपल्या गावामध्ये किती एकर पपई होती आपल्या? तर मागच्या वर्षी आम्ही एकूण 11 लोकांनी इथं 35 एकर पपईची लागवड केली होती. बरोबर. आता 35 एकरमध्ये असा एकही एकरवाला नाही आहे की तो फेल झाला म्हणून, लॉसमध्ये गेला. नाही. सगळ्यांना प्रॉफिट काही ना काही झालं. 35 एकरवाले नाही, काहीतरी कमीत कमी 2 लाखापर्यंत सगळ्यांचे पैसे झाले. बरोबर. एकदम कमीत कमी 2 लाखापर्यंत प्रत्येकाला प्रॉफिट कमीत कमी तेवढं प्रॉफिट मिळालं. त्यात काही आमचे बाळू पाटील आमचे मामा आहेत, शिवाजी पाटील आहेत, प्रकाश पाटील आहेत, काही दुसरे ते प्रकाशन पाटील आहेत. यांनी सर्वांनी जवळपास आजपर्यंत एका एकरातून 4-4 लाखापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. निव्वळ प्रॉफिट. बरोबर. आता ह्या वर्षी आपल्या ग्रुपमध्ये अजून किती नवीन सदस्य जुडलेले? आता आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 17 ते 18 सदस्य पूर्ण झालेले आहेत. बरोबर. आणि आजूबाजूचे जे गाव आहे त्या गावचे मिळून सगळे 2-3 गावा मिळून जर पकडले तर आपण सर्व 28 लोक झालेलो आहे. 28 टोटल लोकांचा ग्रुप झालेला. बरोबर. आणि आता हे एक सरासरी 28 लोकांचा ग्रुप पकडून किती एकर पपई असू शकते यावर्षी आपली? आता त्यात प्रॉपर कंडारी गावाचीच जर पकडली तर मला वाटते 85 एकर पपई आहे. बरोबर. आणि आजूबाजूच्या गावचे जे शेतकरी आहेत, म्हणजे 35 एकरवरून आपला ग्रुप 85 एकरवर गेला. 85 एकर. आणि आजूबाजूचे सगळे मिळून आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते जर 8-10 शेतकरी पकडले तर त्यांची पण प्रत्येकी 2-3 एकरच्या ॲव्हरेजने 30-35 एकर त्यांची पण 120-125 एकरच्या आसपास राहू शकते. बिलकुल. तर यावर्षी आपला जो पपईचा माल होता तर तो व्यापाऱ्यांना कसा वाटला? नाही, व्यापाऱ्यांनी आपला टोटल झाडावरचा पूर्ण माल चांगला म्हणूनच नेला. असा काही ग्रेडिंग वगैरे करायचं त्यामध्ये काही काम नाही पडलं. बरोबर. टोटल माल 1 नंबरमध्येच विकला गेला आपला. आता याच्या व्यतिरिक्त अजून आपण कोणते कोणते पिकं घेतात? आता पपई आहे, हळद आहे. त्यानंतर आपण तूर, सोयाबीन तर कंपल्सरी घेतच आलो पहिल्यापासून. त्यानंतर मी टरबूज, आपला गंगाफळ घेतो, लाल कांदा घेतो. आपल्या पाटील बायोटेकच्या शेड्यूल वापरून मी यावर्षी लाल कांद्याचं जे उत्पन्न घेतलं ते पण मला विक्रमी उत्पन्न झालेलं आहे. बरोबर. आपण जवळपास 30-35 गुंठ्यामध्ये आपल्याला 120 क्विंटलचं उत्पन्न आलं आणि क्वालिटी पण त्याची चांगली आली. आणि विशेष म्हणजे एक्सपोर्टमध्ये विकल्या गेला. ज्यावेळेस आपल्या मार्केटचे 12 रुपयाचे रेट होते लोकल मार्केटचे,
त्यावेळेस आपण 16-17 रुपये किलोनी कांदा विकला. अरे वा. तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. बिलकुल. इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगता? इतर शेतकरी मित्रांना मला सांगायचं एकच आहे की शेती ही आपल्याला नुसतं पैशाकडे लक्ष ठेवून न करता तुम्हाला जिद्दीनं करावी लागेल आणि आवड म्हणून करावी लागेल. आवड म्हणूनच करावी. आणि आवड म्हणून करत असताना योग्य मार्गदर्शन योग्य लोकांकडून घेऊनच करावी लागेल. बरोबर आहे. तर ते योग्य मार्गदर्शन आम्हाला पाटील बायोटेकच्या माध्यमातून सगळं मिळालेलं आहे. आणि आपल्या ज्या पाटील बायोटेक कंपनीच्या तसे तर आम्ही पूर्णतः आभारीच आहे की जे स्वतंत्र आमच्या शेतात येऊन आम्हाला मार्गदर्शन देऊन जातात. आणि त्याला जोड म्हणजे आम्ही आमची मेहनत आणि त्यांची मेहनत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन देणारे खूप भेटतील. बरोबर. परंतु आपली जी स्वतःची मेहनत असते तर ती सुद्धा आपल्याला तिथं. आणि आता एक असा इश्यू आहे, प्रत्येक शेतकरी जो आहे हा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना पुरेपूर मार्गदर्शन तर करतात पण पुरेपूर नाही करत. आणि अशामुळे काय झालं की काही चांगल्या कंपन्यावर बी शेतकरी अविश्वास करायला. बरोबर. परंतु पाटील बायोटेकनं 2 वर्षामध्ये आमच्यासोबत कधी असं अविश्वासाची कुठली गोष्ट घडू नाही दिली. बरोबर. आणि प्रॉपर झालेल्या प्रत्येक आलेल्या प्रश्नाचं योग्यरित्या उत्तर दिलं आणि आलेल्या रोगावर योग्य निदान सांगून त्या बिमारीचं निराकरण केलेलं आहे. पपईसारख्या, हळदीसारख्या आणि कांदासारख्या पिकावर. बरोबर. तर धन्यवाद अमोल भाऊ. शेतकरी मित्रांनो तुमचे सुद्धा आभार. तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही शिकायला भेटलं असेल. आपली जी मेहनत असते तीच आपल्या शेतीला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत राम राम.